नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे 15 जून म्हणजेच फादर्स डे. तर आजच्या दिवशी आमच्या सोसायटीने ठेवलेला आहे एक छोटासा फंक्शन. सो आय एम ऑल सेट. चला तर मग निघायचं. आणि ही जमलेली आमच्या सोसायटीची पब्लिक. तर फादर्स डेचा केकसुद्धा रेडी आहे. आणि हा आहे दीपू, जो आमच्या सोसायटीचा एक उत्तम अँकर आहे. तर मित्रांनो, हा एक छोटासा स्क्रोल आहे किंवा ह्याला पेंटिंग म्हणा किंवा स्केच म्हणा, जे आमच्या नेबर्सने बनवलेलं आहे आणि सर्व फादर्स लोकांनी हे ओपन केलेले. याच्यावरती लिहिलेलं आहे हॅपी फादर्स डे आणि छोट्याशा पेंटिंग्स आहेत. त्यानंतर केक ओपन केला, ज्याच्यावर लिहिलेलं आहे हॅपी फादर्स डे आणि सर्व फादर्सने मिळून कट केलं. त्यानंतर सर्व मुलांनी मिळून आपापल्या फादर्सला केक भरवला, जो खूप छान मोमेंट होता या पूर्ण फंक्शनमधला. तर मित्रांनो, मदर्स डे हा सर्वीकडे सेलिब्रेट केला जातो, पण फादर्स डे हा खूप कमी ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. कम से कम ये पहली बार अपनी सोसाइटी में फादर्स डे मनाया गया. तो थैंक्स टू कारण फादर आपल्याला केव्हा आठवतात, जेव्हा मोठे प्रॉब्लेम्स येतात. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की लाईफ इज टू शॉर्ट. लाईफ हे खूप कमी आहे, त्यामुळे जेवढं तुम्हाला तुमच्या फादरसाठी करता येईल तेवढं तुम्ही करा, कारण एकदा निघून गेलेली वेळ ही परत येत नाही. ये जो फोटो देख रहे हो आप लोग, ये मैं फर्स्ट टाइम घर पे आया था. जस्ट मैं बॉर्न हुआ था एक दिन, तब स्माइल देख सकते हो पापा के चेहरे पे, कितना एकदम खुश थे पापा. ये सब तो कुछ नहीं है, कितना भी पापा. तर दीपूने बनवलेली ही पेंटिंग तर जबरदस्त होती आणि त्याने त्याच्या वडिलांचा केलेला सत्कारसुद्धा एकदम मस्तच झाला. तर आजच्या या फंक्शनमध्ये महालक्ष्मी सोसायटीने मिस केलं ते कोन्नूर फॅमिलीला, कारण ते सध्या त्यांच्या मुलीकडे आउट ऑफ इंडिया आहेत आणि हा त्यांचा मुलगा सर्वेश. तर सर्वांची स्पीच संपल्यानंतर सुरू झालेले आहेत काही फन गेम्स. तर यावेळेस महालक्ष्मी सोसायटीने काढलेला हा गेम एकदम वेगळाच होता. त्यामध्ये 3 ओढण्यांची बनवायची होती वेणी. विनर. तर सर्व व्यवस्थित चालू असताना मध्येच गेली लाईट, पण आमची सोसायटी काय ऐकणार आहे. फन गेम्स आमचे चालूच होते. तर मित्रांनो, आमच्या सोसायटीमध्ये फादर्स डे हा अशा पद्धतीने सेलिब्रेट केला. तुम्ही तुमचा फादर्स डे कसा सेलिब्रेट केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. के साथ हम आज का ब्लॉग एंड करते हैं. मिलते हैं आपको नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय, गुड नाइट.